मला पण असं वाटतंय का की थंडीचा महिना तर संपत आलाय, पण सकाळी सकाळी एवढी थंडी वाजते की असं वाटतं आताच सुरुवात झालीये. म्हणून गरम पाणी ठेवलं, कारण थंड पाण्यात आंघोळ करायची माझी हिंमतच नव्हती. तर जोपर्यंत आपलं पाणी गरम होते तोपर्यंत आपण आपल्या घरचा पसारा आवरून घेऊया. लवकर कामावरून मला एक डॉक्युमेंटेशन साठी जायचं होतं, म्हणून पटपट सगळं काम आवरून घेतलं. मग कपडे वाळत घातलेले ते फोल्ड करून ठेवले, पण फोल्ड करता करता माझ्या लक्षात आलं की चहा बनवायला दूधच नाहीये. मग मी गेले खाली दूध आणायला. त्याच्यात पण या मॅडम माझा पाठलाग नाही सोडत. ते वरतून मला सांगत होती का दुकानामधून मला जेम्स आण, पण मी नाही आणले. फ्रेश वगैरे होऊन मी मग तयारी केली. तसं मी फेसला काहीच लावत नाही, पण थंडीमुळे फेस एवढा वाईट पडतो का थोडीशी क्रीम लावावीच लागते. नाश्ता वगैरे सगळं आधीच रेडी करून ठेवला होता. मग नाश्ता करून आम्ही दोघी निघालो डॉक्युमेंटेशन साठी. त्यापेक्षा जास्त हिलाच गाडी चालवायची आणि मला बोलते काय, मला चावी दे, मी गाडी चालवते, म्हणजे नक्कीच दवाखान्यात भेटेल मी तुम्हाला. पेपरवर्क झाल्यानंतर घरी गेले आईकडे आणि तिकडेच या दोघांना जेवण सुद्धा भरून घेतलं. त्यानंतर मला आला मामाचा फोन का दुकानावर ये जरा मदत करायला. मग मी गेले तिकडे त्याला मदत करायला. तिकडून आली तर काय बघते या दोघांचे भांडण चालू आहे. काय झालं? का ग ओरडते त्याला? हा, काय ओरडते त्याला? जा बमका दे दिलं, जा एक बमका दे दिलं. जा जा ते सोड तिचे, जा जा. मस्ती कधीच कमी होणार नाही. तर घरी आल्यावर मावशीच्या काकांसोबत व्हिडिओ कॉलवर बोलत होते. तर आजचा ब्लॉग इथंच संपतोय. ब्लॉग आवडला तर नक्की लाईक करा. भेटूया उद्या. बाय. तुला का ज्यूस आहे? हा आहे ना माझ्याकडे ज्यूस. तुला कुठला ज्यूस हवाय? हा बघ, हा ज्यूस.